नमस्कार. तर मांड्या कमी करायच्या आहेत अशा खूप साऱ्या कमेंट येत आहेत. आम्हाला आमच्या मांड्यांवरची चरबी कमी करायची आहे. मांड्या एकमेकांना घासल्या जातात. इथे पाठीमागे हिप्सवरचा फॅट जास्त झालेला आहे. कोणतेही आपण पॅन्ट घालतो, टी शर्ट घालतो, त्यावेळेला काय होतं की हा जो भाग आहे ना मांड्यांचा तो जास्त दिसतो, तर तो कमी करायचा आहे. तर तो कमी करायचा आहे ना, तर तुम्हाला एक्सरसाइज तर करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुमच्या मांड्यांवरची चरबी कमी होणार नाही. काय होतं की आपण ज्या वेळेला ह्या मांड्यांची स्ट्रेचिंग करणार आहोत ना, याच्यावरती जेव्हा ताण येणार आहे त्यावेळेलाच ती चरबी खेचली जाऊनच त्याच्यावरचा फॅट कमी होणार आहे. कितीही चालायला गेलात ना तरीही तुम्हाला तुमच्या मांड्यांवरचा फॅट लवकरात लवकर कमी होताना दिसणार नाही. त्यासाठी फक्त 5 सोपे व्यायाम सांगणार आहे. फक्त तुम्हाला दररोज करायचे आहेत. असं नाही की आज करताय, उद्या करताय, पुन्हा 8 दिवस करतच नाही, असं करायचं नाहीये. ज्या एक्सरसाइज करताय ना त्याच्यामध्ये ह्या एक्सरसाइज सुद्धा ऍड करा. एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत की सगळ्यांना जमतील असे. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय? एकदम सोपा व्यायाम आहे. दोन्ही हात असे ठेवा बस, आणि फक्त पाय साईडला असा स्ट्रेच करायचा आहे. 1, याच्यामध्ये तुमचा वॉर्मअप पण होऊन जाणार आहे. 2, 3, 4. आता सुरुवातीला पाय तुम्हाला जर एवढा वरती उचलणं शक्य नाहीये तर काय करायचं? 1, 2, बस चालेल. हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तसा तुमचा पाय वरती जाणार आहे. हा, जेवढं जमेल तेवढं करा, पण सुरुवात करा. 4-5 दिवसानंतर बघा तुमचा पाय आहे ना पूर्ण ह्या जेव्हा जिथल्या नसा जेव्हा ओपन होतील, स्ट्रेच होतील, त्यावेळेलाच पाय वरती जाणार आहे. आता सुरुवातीला पाय दुखतील, मांड्या खूप दुखतील, म्हणून एक्सरसाइज थांबवायची नाहीये. एक्सरसाइज दररोज करायची आहे. 4 दिवस केल्यामुळे काय होतं, मांड्या दुखल्या जातात. मग आपण काय करतो, करत नाही, उठायला बसायला त्रास होतो, दुखतोय म्हणून. तर काय करायचंय, हळूहळू करा ना. ज्या दिवशी दुखतोय त्या दिवशी हळू करा. हा, पण करा. त्यांना सवय होऊ द्या, थोडंसं ताण येऊ दे तुमच्या मांड्यांना. त्याच्याशिवाय त्याच्यावरचा फॅट कमी होणार नाहीये. आता हे तुम्हाला बघा, सुरुवातीला नवीन करताय तर फक्त 10-10 वेळा करायचं आहे आणि 3 सेट मारायचे. एकदा सवय झाली की 30-30 वेळा काउंट करून याचे 3 सेट मारा. तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. इथे काय करायचंय बघा, दोन्ही पायांमध्ये ना चांगलं व्यवस्थित 3 फूट एवढं गॅप ठेवायचंय आणि पाय तुम्हाला असे म्हणजे तुमच्या पायांची बोटं बाहेरच्या दिशेला अशी स्ट्रेच ठेवायची. बस, एकदम सोपा व्यायाम आहे. दोन्ही हात असे मांड्यांवरती ठेवायचे, फक्त पोळी आपली सरळ खाली जाणार आहे. बस 1, हे इथे ताण येऊ दे तुम्हाला. हा, सुरुवातीला माहिती आहे एवढं शक्य असेल चालेल. हा, जेवढं जमतंय तेवढं. 3, बघा इथे तुम्हाला ताण जाणवणार आहे. 4, पाठीमागे हिप्सचा भाग सुद्धा स्ट्रेच होतो. 5, 6, 7, फक्त पाठ कंबर सरळ ठेवा, असं खाली वाकायचं नाहीये, फक्त सरळ, जेवढं शक्य आहे तेवढं. 8, 9, 10. हळूहळू थोडं अजून असं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा. इथे ताण आला पाहिजे. जी एक्सरसाइज आपण ज्याच्यासाठी करतोय ना त्याच्यावरती फोकस ठेवा. तिथे स्ट्रेच फील तुम्हाला झाला पाहिजे, त्यावेळेला समजायचं की मी बरोबर एक्सरसाइज करते. सेम तुम्हाला 10-10 काउंटिंग आणि 30-30 नंतर वाढवायचे आहेत. आता इथे आपण तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. ही सुद्धा एकदम सोपी सांगणार आहे. काय करायचंय बघा, दोन्ही पायांमध्ये ना थोडंसं गॅप ठेवायचंय, व्यवस्थित गॅप ठेवा आणि उजवा पाय आहे ना आपल्याला फक्त आपल्या असं बोटांवरती ठेवायचंय. पाय वरती उचलायचंय, हाताने असं पायांच्या बोटांना हात टच झाला पाहिजे. बघा 1, 2, हात कमरेवरती ठेवा. 1, 3, 4, 5, 6. पाय साईडला घेऊन जायचंय. सेम तुम्हाला 10 ह्या साईडला 10. बघा 1, 2, 3, 4, 5. हा, असं तुम्हाला 10-10 वेळा करायचंय आणि 3 सेट मारायचे. हळूहळू काउंटिंग वाढवा, पहिल्याच दिवशी घाई करू नका. चौथी एक्सरसाइज पाहणार आहोत. तर काय करायचंय, थोडं सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल, पण कठीण नाहीये, एकदम सोपी आहे. काय करायचं बघा, डावा पाय वरती उचलला की आपला फक्त हात आपल्या पायाच्या बोटांना टच करायचा, म्हणजे असा 1. आता जर टच होत नसेल, गुडघ्याला टच करा, चालेल. हा, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता जर टच होत नसेल त्याने काय करायचंय, 1, 2. ह्याच्या मांड्या आहेत ना, ह्यांना पूर्ण स्ट्रेच होऊ देत, पुढे त्यांची हालचाल होऊ दे, त्याच्याशिवाय त्याच्यावरचा फॅट कमी होणार नाहीये. त्यामुळे प्रयत्न हा नक्की करायचा आहे. जमणार आहे, करायच्या आधीच बोलायचं नाही की मला जमणार नाहीये. 1 करा सुरुवातीला, 2 करा, 4 करा, 5 करा, चालेल, पण प्रयत्न करा. आता इथे शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत. काय करायचंय, हात असा कमरेवरती ठेवायचाय आणि पाय आपल्याला असा गुडघ्यातून असा क्रॉस वरती उचलायचा. 1, बघा 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10. सोपं आहे. उचलत नाहीये पाय वरती. 1 2 3. फक्त क्रॉस वरती उचला. हा, त्यामुळे काय होणार आहे, आता बघा, असा क्रॉस वरती उचललात, हा पूर्ण भाग स्ट्रेच होतोय, ताणला जातोय. कराल ना त्यावेळेला समजणार आहे. सुरुवात करून तर बघा, नक्की तुम्हाला याच्यात फरक दिसणार आहे. थोडं खाण्यापिण्यामध्ये कंट्रोल ठेवा. काही नाही, जास्त कठीण काही नाहीये. घरातलं जेवण जेवायचं आहे. कमी तेलाचं, जास्त मिठाचा वापर सुद्धा करायचा नाहीये. घरात जे रेग्युलर जेवण बनतं तेच, फक्त पोषणमध्ये घ्या. पाणी सर्वात जास्त प्या. किमान 3-3.5 लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचंय. थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसातून आपण पाणी खूप कमी पितो. असं करायचं नाहीये. पाण्यावरती फोकस ठेवा आणि शक्य असेल तेवढं ना संध्याकाळचं हे जेवण लवकरात लवकर करा. शक्य नाहीये माहितीये, कामानिमित्त आपण बाहेर असतो, ऑफिसमध्ये असतो, तर काय करायचंय, लाईटली जेवण घ्या ना. सॅलड ठेवा कंपल्सरी रात्रीच्या जेवणामध्ये आणि सूप घ्या. म्हणजे तुम्ही किती क्वांटिटीत खाताय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सगळं बॅलन्स करून खाल्लं ना तर तुमचं वजन वाढणार नाही. आणि जर एक्सरसाइज दररोज असेल तर वजन जे आहे ना ते कमी सुद्धा होईल, शरीरावरची चरबी कमी होईल. पण सुरुवात करा. बघा, किमान 10 मिनिटं काढून जरी केलात ना तरीही तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार आहे. केल्याशिवाय काहीही फरक दिसणार नाहीये. हा व्हिडिओ नुसता पाहत बसू नका, एक्सरसाइज करायला सुरुवात करा. खूप सोपे व्यायाम असतात माझ्या चॅनलवरती. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करायला विसरू नका. तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.